शेकडेवारी या टॉपिकवर लिपिक टंकलेखक 2013 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. एका संख्येत 25% वाढ केली व नवीन संख्येत पुन्हा 25% वाढ केली तर एकूण किती टक्क्याने वाढ झाली? अशा पद्धतीच्या प्रश्नाला एक सूत्र आहे आपल्याकडे, x + y + xy / 100. या ठिकाणी x बरोबर 25% आहे, त्यानंतर y बरोबर 25% आपल्याला मानायचं आहे. वाढ झाली की आपल्याला वाढ झाली तर आपल्याला प्लस घ्यायचा आहे आणि घट झाली तर मायनस घ्यायचा आहे. या ठिकाणी दोन्हीकडे आपल्याकडे वाढ झालेली आहे. आपण मांडणी करून घेऊया. पहिल्यांदा 25% वाढ झालेली आहे, मग x बरोबर 25, नवीन संख्येत पुन्हा 25% वाढ झालेली आहे म्हणजे y बरोबर 25. आपण ते सूत्रात टाकूया. एकूण वाढ बरोबर x + y + xy / 100 बरोबर 25 + 25 + xy म्हणजे x आणि y चा गुणाकार, 25 × 25 / 100 बरोबर 50 + 625 / 100 बरोबर 50 + 6.25 = 56.25. म्हणजेच एकूण किती टक्के वाढ होईल तर 56.25% वाढ होईल. पर्याय क्रमांक 4. तशाच पद्धतीचा दुसरा प्रश्न लिपिक टंकलेखक 2015 आलेला आहे. आयताकृती कापडाची लांबी 20% व रुंदी 10% कमी केली. या ठिकाणी कमी केलेली आहे म्हणजेच आपल्याला निगेटिव्ह घ्यायला लागेल. तर त्या कापडाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने कमी झालेले असेल? लिपिक टंकलेखक 2015 विचारलेला प्रश्न आहे. लांबी पहिल्यांदा आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे. लांबी 20% कमी झालेली आहे म्हणून -20 घ्यायचा आहे, हा x. आणि रुंदी 10% कमी झालेली आहे म्हणजेच -10 y. क्षेत्रफळात झालेली घट बरोबर आपल्याकडे सूत्र आहे x + y + xy / 100. या ठिकाणी x बरोबर -20, x = -20, y = -10 आणि xy म्हणजेच -20 × -10 / 100. -20 - -10 बरोबर -30 अधिक -20 × -10 200 / 100 -30 अधिक 2 बरोबर 28. म्हणजेच त्या आयताचे क्षेत्रफळ 28% कमी झाले असेल. पर्याय क्रमांक 1.